मामा तुमचं नाव काय? आप्पा. आप्पा. होय. धनगर. हां पूर्ण नाव की सांगा की. पोरीच की. आप्पा मामा धनगर. होय. तुम्ही कोणत्या गावात आता पहिल्यापासून राहताय? अलाहाबादला. अलाहाबादला. होय. किती वर्षापासून? बारका असताना पैसे बसले. हां डोंगर चारायचा, इकडे गावचा सगळं मोकळा असायचा. हां तुमच्या वडिलांचं नाव काय? मायाप्पा. मायाप्पा धनगर. होय. आप्पा मायाप्पा धनगर. धनगर. हां हे हा परिसर सर्व तुम्ही बकरी घेऊन जात होता. होय. म्हणजे तुमचा बाळूमा तुम्ही बाळूमाने ओळखताय? ओळखतंय की. हां बाळूमा ज्यावेळी इकडे बकरी यायची तेव्हा तुम्ही बकऱ्यातनी जायता? जायतो की. जायता का? जायतो बकरा काय जायतो. बकरा काय? हां मग म्हणजे बकऱ्यांनी तुम्ही बाळूमाच्या संपर्कात आहे? होय. पहिल्यापासून. हां. म्हणजे ज्यावेळी इकडे बाळूमांचे मंदिर झाले त्यावेळेपासून मामांची एक 100 तुमची एक 100 वय असेल? 9 असेल तर 80 असेल. म्हणजे तुम्हाला ते लक्षात नसते. लक्षात 100 मला वाटतं तरी 100 गाठली असणार. गाठला असणार. हां तुमचं कारण की आमच्या आजाचं वय आजाच्या वयाचं म्हटल्यानंतर आमच्या आजांचं वय तर 100 म्हणजे आजा वारले आमचे. होय. नायकू. आजा नायकू पुंडलिक. हां आजा आमचे वारले. नायकू आजा पुंडलिक आजा वारले सगळे. होय. तुमच्या वयाची म्हटली तर आता आता आणि कोण? गोविंदा. गोविंद मामा. कोण? आणि कोण होते काय तुमच्या वयाचे? वयाच्या आमच्या वयाचं होय. हं अकवा अकवा. आणि आप्पा हां होतेच की. हां चुलते पोरं. ते बरं. हां आणि काय इथे आपले ती आवनापा भातचा मारा आवनापा. हां म्हणजे बकरी घेऊनच तुम्ही इकडे येत होता? होय. मग पावसाळा आला की गावाकडे जायचं. गावाकडे जायचं. इजापूर भागाला. विजापूर बाजारला जायचं. आवरण हे आपलं. आणि तुमचं गाव? कालचं इजापूरला हो. नाही तुमच्या गावातनं गळत का. गळसगातमधून विजापूरला जातो. जिजापूर आता घरं बाटल्या बकरी घालायला आता. हां बरोबर. होय. म्हणजे तुमची मुलाखत म्हणजे काय? वयस्कर लोक ज्या पद्धतीने बकरी पहिल्यापासून सांभाळत होते ते घोड्यावरून बिराड करत. करायचं. हां बिराड म्हणजे घोड्यावरूनच बिराडी करायची. होय. इथून आता आज इथून गेल्यानंतर किती दिवसात जायचं तुम्ही? आम्ही तर चालायचं वस्ती कापशीला करायचं ह्याला कर्जाळला. करड्याला वस्ती करायचं. मग ते बुजलू पांघरला. हां असं मग गावावर करायचे. हां आधी गाडीचे काय साधन? गाडी कावर ते घोड्यावरचं बदलायचं. घोड्याची घोड्यावरती लादून जायचं. जायचं. आणि आत्ताची कसं आहे जरा हे झाल्यानंतर आत्ताची जरा युगात कसं 2 व्हीलर तर झाली. आधी 2 व्हीलर बी नसल्यामुळे होय. घोड्यावरूनच जाणं येणं. गावाला काय लागलं ते घोड्यावरच बसून आणायचं. हां गावी जायचं. होय. घोड्यावरून बसून हो यायचं. यायचं. हां बरं मामा आणि काय? आणि काय नाही बरं आहे? बराच चेत आहे. हां